धाराशिवच्या राजकारणात दादांची दादागिरी. जिल्हा परिषद अध्यक्षपद अर्चना पाटील यांच्याकडे. जिल्ह्यात भाजप सरस. धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा दादांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत अर्चना पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकली आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक वर्ष राजकीय कुरघोडीमुळे विकासाला ब्रेक लागल्याची टीका होत असताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. नगरपालिका निवडणुकीपासून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपर्यंत मतदारांनी पुन्हा एकदा राणादादा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. विरोधकांच्या टीका आणि प्रचाराला न जुमानता मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवत भाजपला पाठिंबा दिला आणि याच विश्वासामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील यांची निवड झाली आणि जिल्हाभर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. या विजयामुळे धाराशिवच्या राजकारणात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व आणखी मजबूत झाले आणि त्यांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याची चर्चा रंगते आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा लातूर लाईव्ह. धाराशिवच्या राजकारणात दादांची दादागिरी. जिल्हा परिषद अध्यक्षपद अर्चना पाटील यांच्याकडे. जिल्ह्यात भाजप सरस. धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा दादांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत अर्चना पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकली आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक वर्ष राजकीय कुरघोडीमुळे विकासाला ब्रेक लागल्याची टीका होत असताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. नगरपालिका निवडणुकीपासून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपर्यंत मतदारांनी पुन्हा एकदा राणादादा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. विरोधकांच्या टीका आणि प्रचाराला न जुमानता मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवत भाजपला पाठिंबा दिला आणि याच विश्वासामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील यांची निवड झाली आणि जिल्हाभर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. या विजयामुळे धाराशिवच्या राजकारणात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व आणखी मजबूत झाले आणि त्यांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याची चर्चा रंगते आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा लातूर लाईव्ह.